तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये ECI नेट हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. माझ्या फोनमध्ये इन्स्टॉल केलं आहे. आता सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे भरपूर ऑप्शन आहेत. आपल्याला वोटिंग कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली डाउनलोड वोटर कार्ड असं ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करण्यासाठी सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. मी मोबाईल नंबर एंटर करतो आहे. तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर एंटर केलेला आहे. आता सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP या बॉक्समध्ये टाकून सिम्पली लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मतदान कार्ड क्रमांक इथे एका बॉक्समध्ये दाखवला जाईल. इंटर युअर वोटर ID ई-इपिकच्या खाली ऑटोमॅटिकली तुमचा वोटर ID क्रमांक हा दाखवला जाईल. तो सिम्पली आता डाउनलोड करण्यासाठी इथे सिलेक्ट स्टेटचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे यावरती क्लिक करून आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी सिलेक्ट करून घेतो आहे. इथे पाहू शकता आपलं राज्य महाराष्ट्र, यावरती मी क्लिक करतो आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली फेच डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मतदान कार्डवरती काय नाव आहे हे तुम्हाला थोडक्यात इथं दाखवलं जाणार आहे. तर आता हे डाउनलोड करण्यासाठी सिम्पली इथे खाली प्रोसीडचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती परत एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो आहे. OTP टाकल्याच्यानंतर सिम्पली व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं मतदान कार्ड वोटिंग कार्ड तुम्हाला इथे दिसणार आहे. ही PDF फाईल आहे मित्रांनो. आता ही PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी इथे खाली शेअरचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय हे डॉक्युमेंट तुम्ही मेल करू शकता, WhatsApp करू शकता किंवा डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता. डाउनलोड करण्यासाठी हे वरचं पहिलंच ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या फोनमध्ये हे मतदान कार्ड हे डाउनलोड होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.